नमस्कार नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये. एमपीसीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा बदल आज झालेला आहे. तो बदल काय आहे ते संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो तो बदल काय आहे. बदल समजल्यानंतर तुम्हाला आवडला की नाही आवडला ते कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण ती कमेंट तुम्ही जे टाकणार आहेत ना, ती कमेंट आपण एमपीसी पर्यंत पोहोचवणार आहोत. ठीक आहे, चला आपण आपल्या पुढच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, एमपीसी मध्ये सर्वात मोठा बदल काय झालेला आहे तर ते बघा. आता सर्वात मोठा बदल झालेला आहे सर्वात मोठा बदल असा आहे मित्रांनो की एमपीसीने एक ऑप्शन रद्द केलेला आहे. ऑप्शनल सब्जेक्ट, आपला वैकल्पिक सब्जेक्ट एमपीसीच्या मेन्स मध्ये राहायचा तो. आणि दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे मित्रांनो, पूर्व परीक्षा एका वर्षामध्ये अधिक वेळा देता येणार आहे. मग ते संपूर्ण म्हणजे नेमकं काय तर ते सगळं बघा. आता तुम्ही एमपीसीचा बिग अपडेट आहेत, सगळं आपण व्यवस्थित 2 मिनिटांमध्ये समजून घेऊ. तर मित्रांनो, एमपीसीचा हा जो बदल आहेत ना, तर बघा, बदल क्रमांक 1, पूर्व परीक्षा प्रिलिम्स आता वर्षातून अनेक वेळा होणार. अनेक वेळा म्हणजे किती? अनेक वेळा म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा ही पूर्व परीक्षा होणार आहे एमपीसीची. मग ही पूर्व परीक्षा म्हणजे कोणती पूर्व परीक्षा? तर ही पूर्व परीक्षा म्हणजे मित्रांनो, संयुक्त सेवा गट अ परीक्षा, गट ब संयुक्त परीक्षा, गट ब अराजपत्रित पूर्व परीक्षा, गट क पूर्व परीक्षा. किती 3 प्रकारच्या परीक्षा म्हटलेला आहे मी. राज्यसेवा गट अ व ब परीक्षा इथपर्यंत येते. राज्यसेवा अ व गट परीक्षा समजलंय. राज्यसेवा गट अ व गट ब परीक्षा हे ए अँड बी वाली 1 नंबर. नंतर झाली गट ब अराजपत्रित. आता हे राजपत्रित आहे बरोबर ना. आता राज्यसेवा जे म्हणतो ती. आता ही दुसरी जी आहेत ना मित्रांनो, गट अ आणि ब वाली. तर हे गट अ आणि ब वाली जे आहे, सॉरी ब वाली, जी बी वाली ही आहे अराजपत्रित. ही कशी आहे? अराजपत्रित आहे. ही अराजपत्रित आहे. गट क पूर्व परीक्षा आहे. अजून आता सी आहे. या सी मध्ये ही अराजपत्रितच आहे. या 3 पद्धतीच्या परीक्षा होणार आहेत तुमच्या पूर्व परीक्षा. या 3 पद्धतीच्या पूर्व परीक्षा होणार आहे. वर्षातून फक्त एकदाच घेतल्या जात होत्या. यापूर्वी कशा वर्षातून एकदाच घेतल्या जात होत्या, पण आता काय करणार आहेत? वर्षातून 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा ही पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. प्रिलिम्स घेतली जाणार आहेत. समजलं? डन. वर्षातून किती? 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा. राज्यसेवा गट अ किंवा ब, त्यालाच आपण राजपत्रित म्हणतो. नंबर 1. नंबर 2 ला ग्रुप बी ची परीक्षा, आपण गट ब ची परीक्षा म्हणतो, कंबाईनची परीक्षा म्हणत होतो अगोदर. ती परीक्षा म्हणजे पीएसआय एसटीआय एएसओ जी असते ती परीक्षा पहिले एकच होत होती. आता एकापेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त परीक्षा होतील गट ब च्या पूर्व परीक्षा म्हणतो मी. नंतर ग्रुप सी ची परीक्षा होत होती, ती पण वर्षातून एकदाच होत होती. आता काय बदल होणार? वर्षातून 2 किंवा 2 पेक्षा जास्त परीक्षा होणार. मग आता या 3 ज्या परीक्षा आहेत ना मित्रांनो, या 3 परीक्षामधला कोणतीही एक पूर्व परीक्षा, वर्षभरातली कोणतीही एक पूर्व परीक्षा पास व्हा आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेन्स देता येणार आहे त्या वर्षामधली. आणि वर्षभरामध्ये मेन्स एकच राहणार आहे. तर चला पुढे बदल बघू आपण. तर याचा फायदा काय होणार आहे? अधिक संधी मिळणार आहे तुम्हाला. संधी एकापेक्षा जास्त मिळणार आहे. पहिले एकच संधी मिळत होती, आता संधी वाढल्या तुम्हाला. त्यामुळे अधिक संधी मिळणार आहे. एका प्रयत्नावर अवलंबून राहावे लागणार नाही. परीक्षेचा ताण आरामात कमी होऊन जातील मित्रांनो. 2-3 परीक्षा, या परीक्षामध्ये पास नाही झालं तर पुढच्या परीक्षामध्ये पास होऊ. आणि समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त परीक्षा म्हणत आहे एका वर्षामध्ये, याचा अर्थ 3-4 महिन्याला, 5-6 महिन्याला एक पूर्व परीक्षा राहतील मित्रांनो. म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य राहणार. तुमचा वेळ वाया जाणार नाही. तुम्ही डोकं बिलकुल तिथंच लागून राहणार. आता ही परीक्षा फेल झालो काही हरकत नाही, 2 महिन्यात लगेच 3 महिन्यात दुसरी पूर्व परीक्षा येत आहे, लगेच तेच रिव्हिजन कंटिन्यू ठेवणार. तुमचा वेळ, तुमचा खर्च, तुमचा दिमागाचा ताण, या सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. जबरदस्त नियम, जबरदस्त फायदा प्रत्येक ऍस्पिरंटला, एमपीसी ऍस्पिरंटला होणार आहे. वर्षात अनेक प्रयत्न करता येणार आहे. वर्षात किती अनेक प्रयत्न. पुढे बघा. आता सीबीटी आधारित पूर्व परीक्षा राहणार आहेत.
पूर्व परीक्षा कशी राहणार आहे, सीबीटी आधारित म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे तुम्हाला कम्प्युटरवर सोडवा लागणार आहे, ऑनलाईन परीक्षा राहणार आहे. कशी ऑनलाईन परीक्षा राहणार आहे अशी ऑनलाईन परीक्षा राहणार आहेत. सर्व पूर्व परीक्षा, फक्त पूर्व परीक्षा ऑनलाईन राहणार आहेत. मेन्स जे आहेत तर ते ऑफलाईनच राहणार आहेत. डन, एवढं झालंय. आता पुढे बघा, आता हे सगळं एका किंवा अनेक सत्रामध्ये राहणार आहेत. एका किंवा अनेक सत्रामध्ये, एका सत्रामध्ये तर सगळ्यांचं होणार नाही, त्यामुळे अनेक सत्रामध्ये राहणार आहे. त्याला 8 दिवस लागू शकते, 4 दिवस लागू शकते. मग वेगवेगळे प्रश्नसंच उपलब्ध होणार आहे प्रत्येक सत्राला वेगवेगळा प्रश्नसंच असल्यामुळे आता या सगळ्या रिझल्टचं नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे. नॉर्मलायझेशन, त्यामुळे तुमचे मार्क्स थोडे कमी जास्त होऊ शकते, काठिण्य पातळी आणि अगोदर आलेले पेपर यानुसार. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढे बदल काय झालेला आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्रता. आता वर्षभरातील कोणत्याही एका प्रिलिम मध्ये पात्र ठरल्यास त्या वर्षाच्या मुख्य परीक्षेला बसता येणार आहेत. आत्ताच सांगितलं तुम्हाला. आता हा बदल कधीपासून चालू होणार आहे. हा बदल सन 2027 पासून चालू होतील. 1 जानेवारी 2027च्या पुढे जेवढ्या याड येतील, जेवढे बदल राहतील ते सगळे या बदलानं राहतील. ठीक आहे, डन. आता बघा, बदल क्रमांक 2, सर्वात मोठा बदल अजून जे राज्यसेवा आहेत ना मित्रांनो, नागरी सेवा, आपण त्यालाच जशी IAS असते आपली राष्ट्रीय लेवलला केंद्रीय लोकसेवा आयोग घेत असते, UPSC घेत असते, तशीच MPSC घेत असते. ती म्हणजे आपली राज्य सेवा, जेच आपली राज्याची जे सर्वात मोठी सेवा असलेली, सर्वात मोठी सर्व्हिस असलेली नोकरी जी आहे, ज्यातून आपण उपजिल्हाधिकारी, DYSP होत असतो, तहसीलदार होत असतो, त्या सगळ्या सेवामध्ये एक बदल झालेला आहे. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट रद्द झालेले आहे. ऑप्शनल सब्जेक्ट रद्द झालेले आहे. तर हे ऑप्शनल सब्जेक्ट पूर्णतः काढून घेण्यात आलेले आहे. ऑप्शनल म्हणजेच वैकल्पिक असं म्हणत होतो. वैकल्पिक मध्ये पोल सायन्स राहत होता, इतिहास राहत होता, म्हणजे पॉलिटिकल सायन्स म्हणजे आपलं राज्यशास्त्र, अजून भूगोल राहत होता, ऍग्रिकल्चर राहत होता, बरेच सब्जेक्ट राहत होते. जवळपास 22, 23, 25 का 22 सब्जेक्ट राहत होते. ते सगळे सब्जेक्ट काढून घेण्यात आलेले आहे. म्हणजे या सगळ्या 22 सब्जेक्ट मधून तुम्हाला कोणते तरी 2 विषय घ्यावे लागत होते. समजा आता राज्यशास्त्र घेतला एखाद्यानं, तर राज्यशास्त्र विषयाचे 2 सब्जेक्ट राहत होते. 2 सब्जेक्ट म्हणजे 250 मार्काचे 1, 250 मार्काचा 2, असे 2 सब्जेक्ट राहत होते. म्हणजे टोटल किती, 500 मार्क्स तुम्हाला वाढले होते. आता ते 500 मार्क्स कमी झालेले आहे मित्रांनो, त्यामुळे हा सर्वात मोठा बदल आहे. तर बघा, आता हे जे आहे तुम्हाला बदल यामध्ये बघा, अगोदर कसं होतं, जुनी परीक्षा पद्धतीनुसार मराठी, इंग्रजी, निबंध असे 2-3 पेपर राहिले. बरोबर आहे. हा मराठी आणि इंग्रजीचा भाषेचा पेपर, याला काय म्हणतात, क्वालिफाय पेपर आहेत. नंतर निबंधाचा पेपर राहत होता. नंतर GS 1, 2, 3, 4 असे 4 पेपर राहत होते. आणि ऑप्शनल 1 आणि 2 हे असे 9 पेपर राहत होते मित्रांनो. परंतु आता ही पद्धत बदलली. नवीन परीक्षा पद्धतीनुसार मराठी आहे, इंग्रजी आहे, हे 2 सब्जेक्ट पात्रतेनुसार आपल्या म्हणजे क्वालिफाय, त्यामध्ये फक्त तुम्हाला काही पर्सेंट घेतले तरी तुम्ही क्वालिफाय झाले. नंतर निबंध आहेत, आता पहिले होता आता आहे. मग आता GS 1, 2, 3, 4 पहिले होता आता आहे. हे 4 सब्जेक्ट आणि हे 2 सब्जेक्ट जे आहेत ऑप्शनलचे ते काढलेले आहे मित्रांनो. हे ऑप्शनलचे 2 सब्जेक्ट रिमूव्ह केलेले आहे. आता टोटल पेपर 7 राहतील. किती राहतील? 7 पेपर राहणार आहेत. समजला. हा नवीन बदल 2027 पासून लागू होऊन जातील. आता गुणांमध्ये बदल कसा झाला? जुन्या पद्धतीनुसार लेखी परीक्षेसाठी 2250 गुण राहत होते टोटल. लेखी परीक्षेचे 2250 गुण राहत होते. आता नवीन बदलासह किती राहणार आहे? लेखी परीक्षेला 1750 एवढे गुण राहणार आहेत. नवीन बदलासह किती? 1750 एवढे गुण राहणार आहेत. आणि मुलाखत किती राहत होती? 275. नवीन बदलात 275 मुलाखत तेवढीच आहे. अजिबात मुलाखत मध्ये बदल झालेला नाही. फक्त ते 500 मार्काच्या मुख्य परीक्षेच्या ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये बदल झालेला आहे. एकूण मार्क्स अगोदर किती राहत होते? 2525. आता किती राहणार? 2025. फक्त मायनस किती झालेला आहे मित्रांनो? ते 2 सब्जेक्टचे मायनस झालेले आहे 500. 250 मार्क्स 500 मार्क्स मायनस झालेला आहे. हा सर्वात मोठा बदल एमपीसीच्या इतिहासामधला आहे मित्रांनो. आणि आपल्यासाठी सोयीस्कर आहेत की नाही, आपल्यासाठी बरोबर आहेत की नाही, हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तुमचं कमेंट मी एमपीसी पर्यंत पोहोचवणार आहोत. त्या सगळ्याचा एक बंच करून एमपीसीला बाकायदा पाठवणार आहोत. त्यामुळे मित्रांनो कमेंट मध्ये नक्कीच सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. पुढे तुम्हाला एमपीसी गट क ची जाहिरात आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ
जे एमपीसीच्या परीक्षेला वन डे रिव्हिजन आहे ते सगळे सर्वांना फ्रीमध्ये आपण देणार आहोत. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून ठेवा. डन. आता काय म्हणतात, आता कोणत्या परीक्षा बदलल्या? महाराष्ट्र नागरी सेवा बदलली, बरोबर. राज्यसेवा गट अ, राज्यसेवा गट ब ही महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा आहे ती बदलली. नंतर कोणत्या परीक्षा पूर्ववत राहणार? तर बघा, आता महाराष्ट्र वन सेवा, त्या ऑप्शनलच्या बाबतीत बोलतोय मी, ऑप्शनलच्या बाबतीत बोलतोय. ऑप्शनल हे महाराष्ट्र नागरी सेवा राज्यसेवा गट अ, राज्यसेवा गट ब, ज्याच्यातून आपल्याला तहसीलदार, DYSP, डेप्युटी कलेक्टर, BDO हे होता येते. त्यामध्ये हा बदल झालेला आहे. आणि कोणत्या परीक्षा पूर्ववत राहणार आहे, म्हणजे याच्यामध्ये बदल राहणार नाही, तर महाराष्ट्र वन सेवा आहे, म्हणजे फॉरेस्टवाली. कृषी सेवा आहे मित्रांनो, याच्यामध्ये ऑप्शनल मध्ये बदल राहणार नाही, ऑप्शनल कायम राहणार आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आहेत, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी सेवा आहे, अन्न व नागरी औषध प्रशासन सेवा आहे. आता जे मुंडे साहेब आहेत ते महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा आहे, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र या सेवा आहे. या सगळ्या सेवांमधले जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे ते कायम राहणार आहेत, कायम, यामध्ये कोणताही बदल नाही. ठीक आहे. आता बघा, आता याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे, महत्वाचे मुद्दे तुम्हाला रिव्हिजन करून देतो. प्रिलिम वर्षातून 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा होणार आहे. परीक्षा ही CBT फॉर्म मध्ये, म्हणजे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहेत. परीक्षेचं नॉर्मलायझेशन होणार आहे. परीक्षेचं काय होणार आहे? नॉर्मलायझेशन होणार आहे. CBT बेस्ड परीक्षा राहणार आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा परीक्षा होणार आहे. कोणत्याही एका प्रिलिम मधून पास झाल्यानंतर मेन साठी पात्र राहणार आहेत. मेन साठी कोणत्याही एक प्रिलिम्स तुम्हाला वर्षभरातली 2 ते 3, 4 प्रिलिम्स होतील, तर त्या एखाद्या प्रिलिम मध्ये पास झाल्यानंतर तुम्ही वर्षभरातली जे एक मेन्स असते त्यामध्ये तुम्ही पास होणार आहेत. ठीक आहे. वर्षभरामध्ये एकच मेन्स राहतील. राज्यसेवा मेन्स मधील ऑप्शनल सब्जेक्ट रद्द होणार आहे. राज्यसेवा मेन्स मधला ऑप्शनल सब्जेक्ट आपला वैकल्पिक पेपर 9 वरून 7 राहणार आहे. लेखी गुण 2250 वरून 1750 वर राहतील. आणि हे बदल 2027 पासून लागू होतील. आता लाईक ठोका, कमेंट ठोका, डायरेक्ट MPSC पर्यंत जाऊ द्या. सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. थांबतोय.